राज्यात 40 लाख कोटींच्या परकीय गुंतवणुकीचं लक्ष्य असून त्यातून 50 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य। अर्थसंकल्पातून अजित पवारांची माहिती। कामगारांसाठीच्या नव्या कायद्याचीही निर्मिती करणार अजित पवारांची माहिती। लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये करण्याची कोणतीही घोषणा अर्थसंकल्पातून नाही, त्यामुळे तुर्तास तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरच समाधान मानावं लागणार। लाडकी बहीणसाठी आतापर्यंत 33,232 कोटी खर्च। अजित पवारांची विधानसभेत माहिती। तर आगामी काळात लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद। अर्थसंकल्पातून घोषणा। लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत, प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार। योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै-डिसेंबर महिना आहे। फडणवीसांचं लाडकी बहीण योजनेवर स्पष्टीकरण। मायक्रोसॉफ्टकडून 10,000 महिलांना एआयचं प्रशिक्षण देण्याचं सरकारचं धोरण। तसंच कृषी क्षेत्रासाठी एआय धोरण आखणार। अजित पवारांची घोषणा। मुद्रांक शुल्कात सरकारकडून वाढ। दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी 100 ऐवजी 1000 रुपये मुद्रांक शुल्क। एकाच कामासाठी एकापेक्षा अधिक मुद्रांक वापरले तर 100 ऐवजी 500 रुपये मोजावे लागणार। 4 चाकी वाहनांवर 1% करवाढ। तर 30 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या गाड्यांवर 6% करवाढ। त्यामुळे 4 चाकी गाड्या खरेदी करणं महागणार। एसटीला तोट्यातून बाहेर काढण्याचे सरकारचे प्रयत्न। एसटी महामंडळाच्या 6000 डिझेल बसेस सीएनजी मध्ये परिवर्तित करणार। अर्थसंकल्पातून घोषणा। घरकुल योजनेत महाराष्ट्राकडून 50,000ची वाढ। अर्थसंकल्पातून मोठी घोषणा। पुढील 5 वर्षात 5 लाख घरकुलांचं राज्य सरकारचं उद्दिष्ट। 3 ऑक्टोबर मराठी भाषा अभिजात सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार। दरवर्षी 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह असणार। अजित पवारांची घोषणा। राज्यातील 7,000 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण करणार। तर 1,000हून अधिक गावं प्रमुख रस्त्यांना जोडणार। अजित पवारांची मोठी घोषणा। तसंच गडचिरोली जिल्ह्यात रस्त्यांच्या कामांसाठी अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद। तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित। पुणे शिरूर उन्नत मार्गाचं काम हाती। अजित पवारांची माहिती। पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग 3,159 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद। माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारणार। अजित पवारांची घोषणा। मुंबईतलं 3रं विमानतळ वाढवण बंदराजवळ उभारणार। 2030 पर्यंत वाढवण बंदर सुरू करण्याचं लक्ष्य। अर्थसंकल्पातून अजित पवारांची घोषणा। येत्या वर्षात 41 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार। स्वारगेट ते कात्रज मार्ग आणि ठाणे वर्तुळाकार मेट्रोला केंद्राची मंजुरी। अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडणार। तसंच नवी मुंबई विमानतळावरून 2025 मध्ये देशांतर्गत उड्डाणं होणार। अजित पवारांची माहिती। पुण्यामध्ये 2ऱ्या टप्प्यात 2 मेट्रो मार्ग सुरू करणार। खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी मेट्रो मार्ग आणि नळस्टॉप वारजे असं मेट्रो मार्ग सुरू होणार। पुण्याच्या 2 मेट्रो मार्गांचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे। शिर्डीमध्ये लवकरच नाईट लँडिंग देखील सुरू करणार। तसंच अमरावती विमानतळावरून 2025 मध्येच उड्डाण होणार। अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांची घोषणा। तर रत्नागिरी विमानतळासाठी 247 कोटींची कामं करण्याचं सरकारचं उद्दिष्ट। मुंबईतील भुयारी मार्गासाठी अर्थसंकल्पात 67,783 कोटींची तरतूद। वर्सोवा ते भाईंदर, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या ठिकाणी भुयारी मार्गाचं काम सुरू। अजित पवारांची माहिती। मुंबई नवी मुंबईत बीकेसी प्रमाणे 7 आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र निर्माण केली जाणार। मुंबई प्रदेशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $300 बिलियन पर्यंत नेण्याचा सरकारचा मानस। अर्थसंकल्पातून अजित पवारांची माहिती। नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी उभारणार। तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी इनोव्हेशन सिटी उभारणार। अर्थसंकल्पातून सरकारकडून तरतूद।
सिंधुदुर्गात देवबाग इथं सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रकल्प राबवला जाणार, अर्थसंकल्पातून अजित पवारांची मोठी घोषणा. बचत गटांच्या उत्पादनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारणार, पहिल्या टप्प्यात 10 उमेद मॉल उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट. आग्रा इथे शिवाजी महाराजांचं तर संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, अर्थसंकल्पातून अजित पवारांची मोठी घोषणा. तर हरियाणातील पानिपत इथं मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभारण्याची देखील घोषणा. मुंबईत अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक उभारणार, तसंच बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी आणखी 220 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नमामि गोदावरी अभियान, कुंभमेळा आयोजनासाठी विशेष प्राधिकरण राम पथकाला विकास कार्यक्रम हाती घेणार, अजित पवारांची माहिती. तसंच रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदा तट या परिसरात विकसित करण्याचं सरकारचं उद्दिष्ट. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेतमाल विकता यावा यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवणार, अजित पवारांची अर्थसंकल्पातून मोठी घोषणा. कृषी विभागासाठी अर्थसंकल्पात 9,710 कोटींची तरतूद, मोफत वीज योजनेअंतर्गत 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज देणार, अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा. पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कामांना वेग, 1,30,000 घरगुती ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा संच, 70% ग्राहकांचं वीज बिल शून्यावर येणार. गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार. 2025-26 या वर्षात 6,45,00,000 घनमीटर गाळ काढण्याचं सरकारचं उद्दिष्ट. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला सरकारकडून तत्वतः मान्यता. राज्यात 4,300 कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबवण्यात येणार. बांबू उत्पादन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं, बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणं, तसंच बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी बांबू लागवड प्रकल्प राबवणार. विविध समाजाच्या उन्नतीसाठी 18 महामंडळे स्थापन, 18 महामंडळांच्या योजना एकाच वेबसाईटवर आणणार, अर्थमंत्र्यांची घोषणा. अर्थसंकल्पानंतर विरोधक आक्रमक, विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांकडून सरकारचा निषेध. अर्थसंकल्पानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं हस्तांदोलन, मात्र शिंदे ठाकरेंना नजर न देताच चालत गेले. शिंदे ठाकरेंची नजरानजर देखील नाही. उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची विधान भवनात भेट, अजितदादा हा तुमचा अर्थसंकल्प नाही, ठाकरेंचा अजितदादांना मिष्किल टोला. विकसित महाराष्ट्र साकारणार, लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, सामाजिक विकासाची अर्थसंकल्पात पंचसूत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक. भारताच्या विकासात मोठं योगदान देणारा अर्थसंकल्प, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, अर्थसंकल्पात सगळ्यात सांगड घालण्याचा प्रयत्न केल्याचं शिंदेंचं विधान. लाडका कॉन्ट्रॅक्टरने अर्थसंकल्प खाल्ला, 2 विमानतळं जोडण्याचं काम अदानीनं केलं पाहिजे, हे सरकारनं करायला नको, उद्धव ठाकरेंची टीका. अर्थसंकल्प म्हणजे महायुतीची सोन्याची टोपी, ना बहिणींना 2100 रुपये, ना शेतकऱ्यांना कर्जमाफी, एक्स पोस्ट करत शरद पवारांची टीका. अर्थसंकल्पापूर्वी सरकारनं अनेक घोषणा केल्या, मात्र अर्थसंकल्पात तरतुदी नाहीत. सरकारनं शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना आणि महाराष्ट्राला फसवलं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर निशाणा. महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना कुठलाही दगाफटका दिला नाही. 2100 रुपयांबाबत सरकार लवकरच घोषणा करेल, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. अर्थसंकल्पात सरकारनं ज्या घोषणा केल्या त्या पंचतारांकित लोकांसाठी, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पात अधिक असमतोल पाहायला मिळाला, असं असल्याचं देखील जयंत पाटील यांची टीका. राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कुठलीच भरीव तरतूद नाही, नाशिकच्या शेतकरी वर्गातून अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता. योजनेसाठी पुढील आर्थिक वर्षाकरता 36,000 कोटी रुपयांची तरतूद. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 10,000 कोटी रुपयांची तरतूद कमी. काँग्रेसचे पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. यावेळी नीलम गोऱ्हे, उदय सामंत देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये पुन्हा खुर्चीवरून मिश्कील टोलेबाजी. अर्थसंकल्पाचं कौतुक करत असताना एकनाथ शिंदेंनी खुर्ची शब्द उच्चारला आणि त्यावर अजित पवारांनी देखील आपल्या स्टाईलनं टोला हाणला. पुरावे दाखवले, आता तरी कृषी विभागाच्या घोटाळ्याची चौकशी करणार का? विरोधी पक्ष नेमका काय करतोय? अंजली दमानियांचा एक्स पोस्ट करत संतप्त सवाल. विरोधी पक्ष निवडीबाबत भाजपने कोणताही घटनात्मक पेच निर्माण करू नये, विनायक राऊतांचं विधान. भाजपने भास्कर जाधवांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड मान्य करावी, राऊतांची मागणी. मुंबई महानगरपालिकेवर डावा ठोकण्याचा नैतिक अधिकार एकनाथ शिंदेंना नाही, विनायक राऊतांची टीका. शिंदेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी महानगरपालिका कंगाल केल्याचाही विनायक राऊतांचा आरोप. आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपमध्ये क्षीरसागरांची बीडच्या नायब तहसीलदारांना धमकी. धमकीची ऑडिओ क्लिप जुलै 2023 मधील असल्याची माहिती. तहसीलदारांच्या धमकी प्रकरणावर संदीप क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण. लोकांच्या कामासाठी अधिकाऱ्यांना बोलावं लागतं, यात धमकी दिलेली नाही, क्षीरसागर यांचं विधान. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला पुढील सुनावणीपर्यंत केस न्यायालयातच होणार. एसआयटीच्या अर्जावर न्यायालयाचे आदेश. पुढील सुनावणी 18 मार्चला होणार. वाल्मिक कराडांमुळे जीव द्यायला निघालो होतो. वाल्मिक कराडला धमकी देणाऱ्या शिवराज बांगर आणि अंजली दमानियांची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. सतीश भोसलेच्या साडू विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. खेडकर कुटुंबियांकडून 1 कोटी रुपयांची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस. आज सुनावणीसाठी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. हिंदू समाजाच्या मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेशन देणार. मंत्री नितेश राणेंची माहिती. तर मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथं मांस खरेदी करू नका, नितेश राणेंचं हिंदू बांधवांना आवाहन. त्यामुळे नवा वाद सुरू होण्याचीही शक्यता. राज्यातील मदरसे आणि चर्च सरकारनं ताब्यात घेतले पाहिजेत. गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराज यांची मागणी. राज्यातील मदरशांमध्ये आतंकवादी तयार होत आहेत, रामगिरी महाराजांचा गंभीर आरोप. जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू. यामुळे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक असेल, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाचा निर्णय. विठ्ठल मंदिर गाभाऱ्यातील दगडांना पॉलिश करण्यासाठी 1 किंवा 2 दिवसांसाठी देवाच्या दर्शनाच्या वेळेत बदल. जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीच्या बैठकीत ठरणार नेमके किती दिवस दर्शन व्यवस्था बदलावी लागणार ते. वेरूळ लेणीत तथागत गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावर किरणोत्सव. गुरुवारी सूर्यास्ताच्या वेळी किरणोत्सवाचा अनुभव. गुहागरच्या अडूर गावात श्री सुकाई देवीची मानाची होळीभोवती मानकरी धावतात, तर त्यांना पकडण्यासाठी एकटा संकासूर हा आगीतून आणि निखाऱ्यातून धावत असतो. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी त्यांच्या मंडणगडमधील घरी नाचवली तोंडली गावची पालखी. पत्नीसह रामदास कदमांनी केली पालखीची पूजा. जयकुमार रावल यांच्या जयचंद्र ॲग्रो इंडियाने निमगुळमध्ये जमीन खरेदी करताना घोटाळा केला. मृत महिलेच्या नावे दुसऱ्या महिलेला उभी करून जमीन हडप केली. माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना प्रदान. डॉक्टर जब्बार पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचं वितरण.
नोटबंदीवेळी प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या जुन्या नोटा जमा करून घ्या. मुंबई उच्च न्यायालयाचे आरबीआयला निर्देश. हजारो लोकांना होणार फायदा. बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत इमारतींवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई. शीड परिसरात पालिका उपायुक्त मनीष जोशी आणि ठाणे महसूल टीमच्या माध्यमातून कारवाई सुरू. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवायलाच हवा. न्यायालयीन चौकशी अहवालात देखील एन्काउंटर बनावट असल्याचा निष्कर्ष समोर. वरिष्ठ वकील मंजुळा राव यांचा हायकोर्टात दावा. पुणे अश्लील कृत्य प्रकरणी आरोपी गौरव आहुजा 1 दिवसाची पोलीस कोठडी, तर आरोपी मित्र भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी. मुंबई विमानतळावर कर्णधार रोहित शर्माचं जंगी स्वागत. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा मायदेशात. राज्यातील अनेक प्रमुख शहरांमधलं तापमान वाढलं. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद. मुंबईतील सरासरी तापमानापेक्षा 5 अंश सेल्सिअस तापमान अधिक. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, महापालिकेचं आवाहन. नाशिकमधील वाढत्या तापमानाच्या अनुषंगानं जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये प्रत्येकी 10 बेड उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरक्षित, तर उष्माघात कक्ष देखील उभारण्यात आलाय. मालमत्ता कर थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महानगरपालिकेने जप्ती आणि लिलाव कारवाईचा धडाका सुरू. 21 दिवसात कर भरणा न केल्यामुळे पालिकेकडून कारवाई. यात भूखंड आणि निवासी व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे यांचा समावेश. ठाण्यातील वाघबीळ परिसरात म्हाडामधील रहिवाशांना 18 ते 20 तासांपासून पाणी नाही. पाण्याचा टँकर मागवला असता बिल्डर टँकर येऊ देत नसल्याचा नागरिकांचा आरोप. 8 वर्षांपासून मेट्रो 3च्या प्रकल्प बाधितांच्या प्रश्नांकडे MMRC प्रशासनाचं दुर्लक्ष. मुख्यमंत्री आणि मेट्रोच्या व्यवस्थापिका अश्विनी भिडे यांनी प्रश्न सोडवले नाहीत तर पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात आंदोलन करणार, संभाजी ब्रिगेडचा इशारा. मुंबईतील नागपाड्यात पाण्याची टाकी साफ करताना 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. दोघांना अटक. सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यानं कामगारांचा मृत्यू झाल्याचा आरोप. कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या लढ्याला यश. 580 सफाई कामगार मुंबई महानगरपालिकेत कायम. आझाद मैदानात एकत्र येत सर्व कामगारांकडून एकजुटीचा विजय साजरा. डोंबिवली पश्चिमचा महानगर गॅस पुरवठा लवकरच सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू. 1.5 वर्षांपासून गॅस पाईपलाईन नसल्यानं नागरिकांचा संताप. गॅस वेल्डिंग करत असताना अचानक लागली आग. छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई परिसरातील घटना. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट. यात कुठलीही जीवितहानी नाही, मात्र एका व्यक्तीला आलं बहिरेपण. आनंदवनच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुष्ठरोग्यांच्या अनुदानात वाढ करण्याची केली घोषणा. या निर्णयाबद्दल डॉक्टर विकास आमटे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील तोंडसूर गावात भीषण पाणी टंचाईचं संकट. हजारो महिलांचा 3 किलोमीटर चालत पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा. संतप्त ग्रामस्थांनी लेखी आश्वासनानंतर मोर्चा घेतला मागे. बुलढाण्याच्या मेहकर दिवाणी न्यायालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न. ग्रामपंचायत ऑपरेटरकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीमुळे अंगावर डिझेल ओतून घेतलं. पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचाही आरोप. रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आढळले 2 मृतदेह. वाळद जंगल भागात 22 वर्षीय तरुणाचा, तर पेणमधील दुर्शेत भागात बॅगेत महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. जालन्यामध्ये GBSचा पहिला रुग्ण आढळला. 23 वर्षीय तरुणावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. आरोग्य यंत्रणा सतर्क. भिवंडीतील कपिल पाटील यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीचं आयोजन. यावेळी कपिल पाटलांनी केली लक्की ड्रॉ मधील विजेत्यांच्या नावाची घोषणा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.